नमस्कार, मी सारिकाच पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आज मी एक नवा अनोखा असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. या ठिकाणाला तुम्हाला सुद्धा नक्कीच जाऊन भेट द्यावी असं वाटेल. हे ठिकाण पाहावंसं वाटेल असंच हे अद्भुत ठिकाण आहे. या ठिकाणाचं नाव आहे मंडपघळ. असंख्य अशा पवनचक्क्या इथं तुमच्या स्वागताला उभ्या आहेत असंच वाटायला लागतं. आणि तुम्ही पावसाळ्यात जर आलात तर हे ठिकाण अप्रतिम असं वाटतं. इतकी शांतता, पाऊस, हिरवंगार झालेलं इथलं हे गवत आणि या पठारावरती निसर्गरम्य असं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालेलं असतं. आम्ही या ठिकाणाला भेट दिलेली आहे कुमट्या सनगाव या मार्गावरून. या ठिकाणी तुम्ही सातारा बोर्णे म्हणजे सज्जनगड या मार्गाने सुद्धा येऊ शकता. परंतु इथं येत असताना तुम्हाला असा इथं कोणताही बोर्ड दिसणार नाही मंडपघळ या नावाचा. तर तुम्हाला तिथं विचारत यावं लागेल. आणि ही जी घळ आहे इथं असं याचा अंत लागलेला नाही आहे की ही घळ कुठं संपलेली आहे. तुम्हाला जपून अशा या पायऱ्या उतराव्या लागतात, कारण या घळईला धरूनच हे शिडी लोखंडी बांधलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूनही तुम्हाला झाडावरून इकडं खाली उतरता येतं, पण तो धोका टाळून या शिड्यावरूनच तुम्ही खाली उतरावं. अशा ह्या घळी इथं तुम्हाला दिसतात. आणि अगदी निसर्गात लपलेलं म्हणजे पूर्ण या झाडीमध्ये लपलेलं हे ठिकाण आहे. आणि हे खाली उतरल्यानंतरच आपणाला दिसते की ही घळई अशी आहे. आतमध्ये पाण्याचा स्रोत आहे. अखंड पाणी तिथं 12 महिने असतं. तो स्रोत कधीही खंडित होत नाही. अगदी डिस्कवरी चॅनलनं सुद्धा इथं आतमध्ये जाऊन ही अद्भुत गुहा शोधण्याचा प्रयत्न केला की ही संपत आहे कुठं, किंवा इथं पाणी कसं काय आहे आणि पाणी कायमस्वरूपीच साठा आहे अशी ही आत गुहा आहे. आणि पाणी मात्र आम्ही गेलो तेव्हा प्रचंड होतं ना. आतमध्ये खूप अंधारी जागासुद्धा होती की जे टॉर्चनं पण पुढचं काही दिसतच नव्हतं. तर ह्या गुहेमध्ये जाण्यासाठी असं तुम्हाला उभं राहून तुम्ही थोडंसंच अंतर जाऊ शकता, नंतर तुम्हाला रांगतच जावं लागतं. पण पाणी खूप आहे जसं पुढं जाऊ तसं. त्यामुळं आम्ही काही पुढे बिलकुल गेलो नाही. अंधारच पूर्ण दिसत होता. आणि इथं तुम्ही याल तर इथं एक छोटंसं हॉटेल आहे जिथं तुम्हाला जेवण वगैरे पण ऑर्डरनुसार बनवून दिलं जातं. बाकी इथं फक्त निसर्ग आणि शांतता याचाच आस्वाद घ्यायचा आहे. पूर्वी इथं रामदास स्वामीसुद्धा येऊन गेले असावेत की ध्यानधारणा करण्यासाठी, किंवा गुप्त बैठका इथं होत असाव्यात असं ह्या ठिकाणाला बघून नक्कीच वाटतं. तर तुम्ही नक्की या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. मंडपघळ म्हणून सातारच्या नजीक असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि गूढ आहे, अद्भुत आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला त्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. धबधबा पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही आला तर धबधब्याचा आवाज इथं प्रचंड येतो. आणि ही गुहा असं अद्भुत वातावरण इथं असतं. तर इथं एक 4 ते 5 आम्हाला घळई वजा त्या गुहा दिसलेल्या आहेत. आणि घळ म्हणजे ह्या घळई निसर्गातनं ज्या सह्याद्रीच्या खडकांमध्ये निर्माण झालेला आहेत. तर अशा ह्या दिसतात. धन्यवाद.